आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये 27 ऑगस्ट बुधवारी गणेश चतुर्थी आलेली आहे। या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायकी चतुर्थी असेही म्हणतात। हा श्री गणेशाचा उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध दशमी म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवस असतो। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रत्येकाच्या घरामध्ये श्री गणेशाचे आगमन होते। गणेशाच्या आगमनाने सगळ्यांची दुःख ही दूर होतात आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते। काही घरांमध्ये 1.5 दिवसांचा गणपती असतो, काहींकडे 5 दिवसाचा असतो, काहींकडे 7 दिवसाचा असतो, तर काहींकडे 10 दिवसांचा देखील गणपती उत्सव असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अगदी घरगुती पद्धतीने गणेश चतुर्थी दिवशी म्हणजे 27 ऑगस्टला बुधवारी आपण अगदी सोप्या पद्धतीने गणपतीची प्राणप्रतिष्ठा पूजन हे कसं करायचं हे सांगणार आहे। काहीही याचा विधी अवघड नाही, अत्यंत सोपी साधी पूजा आहे। खूप जास्त अवघड मंत्र पण नाही आहेत। आणि या दिवशी गणपती बाप्पांना कोणत्या पत्री व्हायच्या, कोणती फुलं गणपती बाप्पांना अर्पण करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर नैवेद्य काय दाखवायचा पहिल्या दिवशी आणि त्याचबरोबर आपल्याला काय सेवा करायची आहे, जेणेकरून ही सेवा जर तुम्ही फक्त केली तरी बघा त्या दिवसाचं तुम्हाला संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होतं। त्यामुळे फक्त ही एक सेवा तुम्ही नक्की करा त्या दिवशी। ती कोणती सेवा आहे हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर खूप साधी सोपी पूजा आहे, प्राणप्रतिष्ठा करायची आहे आपल्याला गणपती बाप्पांची। तर ती कशा पद्धतीने करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। सोपी पद्धत आहे, काहीही अवघड नाही। कोणीही तुम्ही घरगुती पद्धतीने अशा प्रकारे गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पूजन हे चतुर्थीला म्हणजेच येणाऱ्या 27 ऑगस्टला बुधवारी करू शकता। आता बघा, गणेश चतुर्थीला गणेशाची मूर्ती घरामध्ये आणली जाते। घरामध्ये फक्त मूर्ती आणणे म्हणजे गणेशाचे आगमन होणे असं नाही, तर ही मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर तिच्यामध्ये प्राण आणावा लागतो आणि यालाच प्राणप्रतिष्ठा म्हणतात। आणि ही प्राणप्रतिष्ठा कशी करायची, अगदी साधी पूजा आहे, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे। कारण जेव्हा आपण मूर्तीमध्ये प्राण आणतो म्हणजेच प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये गणेशाचे आगमन किंवा गणेशाचे जे तत्व आहे तर ते जागृत होत असते। आता जिथे तुम्ही गणपतीची स्थापना करणार आहात तिथला जो काही एरिया आहे घरामधला तर तो स्वच्छ करा। संपूर्ण घराची स्वच्छता आपल्याला करायची आहे। गोमूत्र टाकून संपूर्ण घर आपलं छान स्वच्छ करून घ्यायचं आहे। तिथे जिथे डेकोरेशन तुम्ही केलेलं आहे तिथे चौरंग मांडायचा, त्यावर लाल वस्त्र आपल्याला अंथरायचं आहे। डेकोरेशन तुम्ही आदल्या दिवशीच करून ठेवायचं आहे। आता समया आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, त्याचबरोबर दिवे जे आहेत तर ते देखील प्रज्वलित करायचे आहेत। स्वच्छ लाल कापड जे आहे तर ते चौरंगावर आपल्याला अंथरायचं आहे। आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, कलश पूजन करायचं आहे। त्यासाठी एक कलश घ्या, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुलं, 1 रुपयाचं नाणं, सुपारी हे टाकायचं आहे। 5 विड्याची पानं टाकायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला एक चांगला पाण्याचा नारळ, नवीन नारळ घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे कलशावर ठेवायचा आहे। हळद, कुंकू, अक्षत वाहून घ्यायचे आहेत। या कलशाला वस्त्र असेल तुमच्याकडे कापसाचं तर ते देखील तुम्ही या कलशाला अर्पण करू शकता। आता आपल्याला तिथेच चौरंगावर बघा थोडेसे अक्षत ठेवायचे आहेत, त्याला हळद कुंकू अर्पण करायचे आहेत आणि त्यावर कलशाची स्थापना करायची आहे। बघा, गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येतात त्यामुळे मंगलमय वातावरण घरामध्ये राहतं आणि मंगल कलशाची स्थापना आपल्याला अशा प्रकारे तिथे करायची आहे।
आणि त्यानंतर पूजनाला सुरुवात करायची आहे. आता जिथे आपण गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करणार आहोत तिथे आपल्याला तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तांदळामध्ये थोडेसे हळद कुंकू मिक्स करून त्यांनी अशा प्रकारे तुम्ही तिथे स्वस्तिक काढा. छोटंसं काढलं तरीही चालेल. त्यामध्ये आपल्याला 4 बिंदू द्यायचे आहेत. तुम्ही हे स्वस्तिक गव्हाने देखील काढू शकता. तर हळद कुंकू आपण अर्पण करून घेतलेले आहेत. आता त्यावर पाट ठेवायचा आहे. आता अजून एक छोटासा चौरंग मी ठेवलेला आहे. त्यावर लाल वस्त्र अंथरलेलं आहे. थोडेसे अक्षत ठेवलेले आहेत. कारण बघा, आता आपली जी मूर्ती असते आपण घरामध्ये आणत असतो ती मोठी असते, पण इथे मी छोटी मूर्ती घेऊनच तुम्हाला हे पूजन दाखवणार आहे. त्यामुळे बघा, तुम्ही मोठ्या मूर्तीचं पूजन अशा प्रकारे करायचं आहे. तर आता दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे मी. दिव्याला हळद कुंकू अर्पण करून घेतलेलं आहे. दिव्याचं पूजन आधी करून घ्यायचं, कारण दीपपूजन आधी महत्त्वाचं आहे. त्याला अक्षता वाहून घ्यायच्या, फुलं अर्पण करून घ्यायची. आता जे पानाचे विडे आहेत ते आपण आधी ठेवून घेऊयात. सगळी जी तयारी आहे त्या आधी करून घ्यायची आहे. आपल्याला 5 पानाचे विडे ठेवायचे आहेत, म्हणजे एकूण 10 पानं लागणार तुम्हाला. त्यावर जे पूजेचं साहित्य आहे, खारीक, त्याचबरोबर पूजेचा बदाम, सुपारी, हळकुंड, 1 रुपयाचं नाणं, हे 5 साहित्य तुम्हाला अशा प्रकारे 5ही विड्यावर ठेवायचे आहेत. त्यानंतर 1 रुपयाची नाणी ठेवायची आहेत. अक्षत अर्पण करून घ्यायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर प्रत्येक विड्याला फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. हळद कुंकू प्रत्येक विड्यावर अर्पण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 5ही विड्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची. आता त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या घरामधलीच जी छोटी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती तुम्ही घेऊ शकता, किंवा सुपारी तुम्ही घ्यायची आहे गणपती स्वरूप म्हणून. आता मोठी मूर्ती असते गणेशाची, त्यामुळे मूर्तीला अभिषेक करता येत नाही. त्यामुळे छोटी मूर्ती घ्या देवघरातली, किंवा मग सुपारी घ्या. त्यावर दुधाने, पाण्याने, पंचामृताने अभिषेक करायचा. कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून कुंकवाच्या पाण्याने देखील गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा. ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः या मंत्राचा जप करत आपल्याला अशा प्रकारे जी गणेशाची मूर्ती आहे छोटी, किंवा सुपारी जी आहे गणेश स्वरूप मानून तिचं पूजन आधी करून घ्यायचं, कारण मोठ्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करता येत नाही. लाल फुलं, त्याचबरोबर दुर्वा आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य हा आपल्याला तिथे अर्पण करून घ्यायचा आहे. आधी सांगितल्याप्रमाणे विड्यांवर आपल्याला हळद कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे. हे 5ही विडे तुम्ही आधीच मांडून घेतले तरीही चालतील. त्यानंतर छोट्या गणपती बाप्पांची पूजा करायची, म्हणजे देवघरातले जे गणपती बाप्पा आहेत आपले, किंवा सुपारी आहे ती तुम्ही घ्या आणि दुधाने, पाण्याने, पंचामृताने, कुंकवाच्या पाण्याने ओम गंगणपते नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अशा प्रकारे तिथे स्थापना करायची. आता जी मोठी मूर्ती आहे तर ती अशा प्रकारे आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर ठेवायची आहे. त्यानंतर हळद कुंकू, गुलाल, अक्षता हे अर्पण करायचं आहे. आता एक फूल घ्यायचं, स्वच्छ पाणी घ्यायचं आणि स्वच्छ पाण्यामध्ये हे फूल आपल्याला बुडवून घ्यायचं आहे. आणि हे पाणी जे आहे ते मूर्तीवर आपल्याला अशा प्रकारे थोडंसं शिंपडायचं आहे. त्यानंतर ते फूल तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने बघा, हे पाणी जे आहे तर गणेशावर आपल्याला थोडंसं शिंपडून घ्यायचं आहे. ओम गंगणपते नमः या मंत्राचा जप आपल्याला सुरू ठेवायचा आहे. त्यानंतर आपला उजवा हात गणपती बाप्पांच्या हृदयावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे. आपला डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे आणि ओम गणपतये नमः या मंत्राचा 21 वेळा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर बघा, दुर्वा ज्या असतात तर त्या घ्यायच्या. या दुर्वा घेताना 21 दुर्वा घ्यायच्या, 3 पात्यांच्या 21 दुर्वा घ्यायच्या आणि पुढचं जे टोक आहे दुर्वांचं ते गाईच्या तुपामध्ये बुडवायचं आणि
या दुर्वा ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या मस्तकाला, दोन्ही कानांना, डोळ्यांना, त्याचबरोबर हृदयाला, त्याचबरोबर सोंडेला, पोटाला, पायाला स्पर्श करायचा आहे. आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत आपल्याला अशा प्रकारे तुपात बुडवलेल्या या दुर्वा ज्या आहेत तर त्या गणपतीच्या सर्व अवयवांना स्पर्श करायच्या आहेत. आणि त्यानंतर बघा या दुर्वा तिथे ठेवायच्या आहेत. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण पूजन करतो तेव्हा गणपतीची प्राणप्रतिष्ठा होत असते. म्हणजेच काय, यामुळे गणपती बाप्पांमध्ये प्राण येत असतो. आता बघा त्यानंतर काय करायचं आहे, जे जानवं आहे दोऱ्याचं तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे किंवा कापसाचं अर्पण केलं तरी चालेल. डाव्या खांद्यापासून उजव्या खांद्यावर येईल असं हे आपल्याला जानवं गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. जानवं बनवताना धाग्याचं जेव्हा जानवं तुम्ही बनवता तेव्हा ते हळदीमध्ये आपल्याला बुडवायचं आहे आणि त्यानंतर ते जानवं अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांचं जे पूजन आहे, गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा जी आहे तर ती करायची आहे. त्यानंतर फळं जे आहेत त्यांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. 5 प्रकारची 5 फळं देखील तुम्ही ठेवू शकता किंवा जी तुमच्याकडे आहेत फळं तर ती ठेवली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना. आता कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे. सुख करता दुःख हरता ही आरती आपल्याला म्हणायची आहे. त्याचबरोबर देवी देवतांच्या आरत्या देखील म्हणण्याची पद्धत असते. त्यामुळे नक्की तुम्ही या दिवशी देवी देवतांच्या आरत्या देखील म्हणायच्या आहेत. आता गणपती बाप्पांना या दिवशी पत्री अर्पण केली जाते. तशा तर 21 प्रकारच्या पत्री या गणपती बाप्पांना अर्पण केल्या जातात. त्यापैकी काही मी तुम्हाला नावं सांगते. तर दुर्वा, शमी, मंदार, जाई, बेल, वटवृक्ष, पिंपळ, अर्जुन, कळम, केवडा, चाफा, बकुळ, आघाडा, जास्वंद, बोर, त्याचबरोबर नागकेशर यांसारख्या झाडाच्या पत्री गणपती बाप्पांना अर्पण केल्या जातात. यापैकी तुम्हाला जेवढ्या मिळतील त्या पत्री तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. याशिवाय फुलांमध्ये लाल जास्वंद, त्याचबरोबर झेंडूची पिवळी फुलं, बेलाचे फूल, शेवंती, मोगरा, पारिजातक यांसारखी फुले देखील तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. गुलाबाची फुलं अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना पत्री फुलं जेवढे मिळतील तेवढे. आता नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबरं ठेवू शकता, खिरापत तुम्ही बनवू शकता. म्हणजेच काय, सगळा सुकामेवा, त्याचबरोबर साखर, गूळ, खसखस हे सगळं एकत्र करून खिरापत बनवली जाते. त्याचा नैवेद्याचा देखील पहिल्या दिवशी खूप मान आहे. त्याचबरोबर तुम्ही गणपती बाप्पांचे आवडीचे मोदक देखील करू शकता. गव्हाचे मोदक करू शकता, तांदळाचे मोदक करू शकता किंवा जे बुंदीचे लाडू असतात त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि महानैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा आहे. म्हणजेच काय, जे तुम्ही पंचपक्वान्न करणार आहात, पुरी म्हणा किंवा श्रीखंडपुरी किंवा मग पुरणपोळी, हे पण तुम्ही त्याचा नैवेद्य जो आहे तो गणपतींना दाखवू शकता. नैवेद्याची थाळी बनवत असताना कांदा लसूण विरहित अशी आपल्याला नैवेद्याची थाळी बनवायची आहे. आणि जेवढे दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत तर प्रत्येक दिवशी तुम्ही जे काही स्वयंपाकाला बनवाल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही पदार्थ करू शकता आणि त्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवू शकता. गव्हाची खीर, तांदळाची खीर या पद्धतीने तुम्ही नैवेद्यासाठी पदार्थ बनवू शकता. आणि बघा आपल्याला जी महत्त्वाची सेवा आहे जी आपल्याला करायची आहे गणेश चतुर्थी दिवशी, आणि या गणपतीच्या दिवसांमध्ये देखील ही सेवा करणं अत्यंत प्रभावी आहे. ते म्हणजे आपल्याला
अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि गणपती स्तोत्राचं पठण हे अवश्य करायचं आहे. तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीने अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्राचं पठण अवश्य करा. याने बघा नक्कीच तुम्हाला या गणेश चतुर्थीचं पुण्यफळ हे प्राप्त होतं. गणेशाची मूर्ती आणायला गेल्यानंतर तिथे देखील आरती करायची आहे आणि त्यानंतरच गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला पाटावर किंवा ताटामध्ये उचलून ठेवायची आहे. गणपतीला हळद, कुंकू, गुलाल, अक्षत हे अर्पण करायचं आहे आणि तिथे जेव्हा आपण मूर्ती उचलतो तेव्हा थोडेसे अक्षत ठेवायचे, ती जागा रिकामी ठेवायची नाही. आणि घरी गणपती बाप्पांची मूर्ती आणत असताना ती आपल्याला वस्त्राने झाकून घ्यायची आहे आणि आपल्या घरी आल्यानंतर उंबरठ्यामध्ये जेव्हा आपण येतो दारासमोर आपल्या, तेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तिच्यावरचं वस्त्र जे आहे तर ते काढायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथे पण गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे घरातील महिलांनी आणि त्यानंतर गणपती बाप्पांवरून दही, भात, चपातीचा किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायचा आहे. गणपती बाप्पांचं मुख हे दक्षिणेला येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला उभे राहायचं आहे. महिला आणायला जाणार असतील मूर्ती तर त्यांनी डोक्यावर ओढणी, पदर घ्यावा. पुरुषांनी मुलांनी डोक्यावर टोपी घ्यावी. पायामध्ये चप्पल घालून जाऊ नये गणेशाची मूर्ती आणत असताना आणि वाजत गाजत घंटानाद करत आपल्याला गणेशाची मूर्ती ही घरामध्ये आणायची आहे आणि अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची आहे. गणेशाची मूर्ती आणत असताना ती डाव्या सोंडेची आणा. उजव्या सोंडेचा गणपती जो आहे तर तो फक्त मंदिरामध्ये स्थापन केला जातो आणि त्या गणपतीचे जे नियम आहेत ते अत्यंत कडक असतात. ते आपल्याला घरामध्ये पाळता येत नाहीत. त्यामुळे आपल्याला डाव्या सोंडेचा गणपती जो आहे तर तो आणायचा आहे. गणपतीचं जे पितांबर आहे तर ते शक्यतो पिवळं असावं याची तुम्ही काळजी घ्या. घरगुती गणेश स्थापनेसाठी मूर्ती ही खूप मोठी नसावी. मध्यम आकाराची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. कारण बघा खूप मोठ्या मूर्त्या ज्या असतात तर त्यांची सेवा देखील वेगळी असते आणि घरगुती मूर्त्या या आपल्याला छोट्या साईजमध्ये किंवा मध्यम आकाराच्या आणायच्या आहेत. गणपतीची मूर्ती घेत असताना शक्यतो तिची बैठक ही पाटावर असावी किंवा छान असे गणपती बाप्पा बसलेले असावेत अशी मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. हिंस्र प्राण्यांवर बसलेले किंवा कोणत्याही वस्तूवर विराजमान असलेले असे ज्या मूर्त्या असतात तर त्या आपल्याला घ्यायच्या नाहीत. उभ्या असलेल्या मूर्त्या देखील घरगुती गणेश स्थापनेसाठी घ्यायच्या नाहीत. तर गणपती बाप्पा हे व्यवस्थित आरामात बसलेले असावेत अशाच मूर्त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर नक्कीच माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना साध्या सोप्या पद्धतीने घरगुती गणेश स्थापना कशा पद्धतीने करायची, गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची आणि इतर माहिती देखील समजेल. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.